गंतव्य गंतव्य गंतव्य. नमस्कार. काल देहूमधून तुकाराम महाराजांची पालखी निघाली आणि आज आळंदीतून ज्ञानेश्वरांची पालखी निघाली. या पालख्या दोन्हीही पंढरपूरला प्रस्थान करतात. आता खरं तर महाराष्ट्रामध्ये जो संत परंपरेचा महिमा आहे, तो संत परंपरेचा महिमा जागृत ठेवण्यासाठी दरवर्षी ही वारी काढली जाते. पण या वारी काढण्याचं नेमकं कारण कोणतं किंवा कोणता हेतू ठेवून ही वारी काढली जाते? प्रत्येक गोष्टीला कोणतं तरी कारण असतं, कोणतं तरी गंतव्य मनात ठेवून माणूस कार्य करत असतो. आता नेमकं कोणतं गंतव्य असेल बरे या वारीचं, हीच सांगणारी वारीच्या संदर्भातील गंतव्य ही कविता मी आज तुमच्यासमोर सादर करतेय. कवितेचं नाव आहे गंतव्य. चला तर मग ऐकूयात गंतव्य. वारी आली संतांची मानवतेच्या ग्रंथांची, वारी आली संतांची मानवतेच्या ग्रंथांची, विचारात्मक संस्कारांची, टाळ मृदुंगांच्या गजरांची, विचारात्मक संस्कारांची, टाळ मृदुंगांच्या गजरांची, विचारात्मक संस्कारांची, टाळ मृदुंगांच्या गजरांची, वारी आली संतांची मानवतेच्या ग्रंथ, वारी आली संतांची मानवतेच्या ग्रंथांची, रिंगणासहित घोड्यांची, हो हो रिंगणासहित घोड्यांची, कथा सांगत ग्राम जीवनाची, रिंगणासहित घोड्यांची, कथा सांगत ग्राम जीवनाची, वारी आली संतांची मानवतेच्या ग्रंथांची, वारी आली संतां मानवतेच्या ग्रंथांची, भेदभाव मोडण्याची नी दुजाभाव तोडण्याची, भेदभाव मोडण्याची नी दुजाभाव तोडण्याची, भेदभाव मोडण्याची नी दुजाभाव तोडण्याची, वारी आली संतांची मानवतेच्या ग्रंथांची, वारी आली संतांची मानवतेच्या ग्रंथांची, वारी असते गंतव्याची, वारी असते गंतव्याची, वारी असते गंतव्याची, वारी असते गंतव्याची भक्तिरसातल्या संतांची, वारी असते गंतव्याची भक्तिरसातल्या संतांची, वारी आली संतांची मानवतेच्या ग्रंथां, वारी आली संतांची मानवतेच्या ग्रंथांची, वारी असते गंतव्याची, वारी असते गंतव्याची, वारी असते गंतव्याची भक्तिरसातल्या संतांची, भक्तिरसातल्या संतांची, वारी आली संतांची मानवतेच्या ग्रंथांची, वारी आली संतांची मानवतेच्या ग्रंथांची, वारी आली संतांची मानवतेच्या ग्रंथांची. अशी ही गंतव्य कविता तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत. तोपर्यंत धन्यवाद.